आज या ठिकाणी गौडगंगा किसान क्रांती लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा ही पदयात्रा आज आपल्या नावऱ्या गावामध्ये येऊन थांबलेली आहे। गेल्या 11 दिवसापासून ही पदयात्रा मांडवगण फराटा या गावापासून सुरुवात झाली आणि आज त्याचा समारोप आपल्या नावऱ्या गावामध्ये होत आहे। तब्बल 192 किलोमीटरचा हा प्रवास या 11 दिवसामध्ये आम्ही आपल्या शिरूर तालुक्यामध्ये करायचा प्रयत्न केला आहे। गेल्या 12 वर्षापूर्वी आपल्या सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुरावजी पाचरणे साहेब आणि दादा पाटील फराटे साहेब यांनी आपला घोडगंगा वाचवण्यासाठी असाच 12 वर्षापूर्वी पदयात्रेच्या मार्फत प्रवास केला होता। त्या प्रवासामध्ये घोडगंगा बचाव असा त्यांनी नारा केला होता। त्या पदयात्रेमध्ये ते प्रामुख्याने सर्वांना सांगत होते की आपला घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत येत चाललाय आणि तो कधी पण बंद पडू शकतो। त्यावेळेस लोकांनी ह्या दोनही नेतृत्वाचं ऐकलं नाही आणि घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल आला आपल्या सर्वांना माहिती आहे। आज तब्बल 12 वर्षानंतर आपला घोडगंगा सहकारी साखर कारखाना 1.5 वर्षापासून बंद आहे आणि परत अशीच पदयात्रा या सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच नेतृत्वांनी या पदयात्रेमध्ये येऊन या यात्रेला ताकद देण्याचा प्रयत्न केला। ह्यावेळेस या सर्वांना सांगायची वेळ आली की आपला घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडलाय आणि तो कसा चालू केला जाईल ह्यासाठी ह्या लोकांची तळमळ आहे। आज विरोधक आरोप करत होते की आता हे पदयात्रा करणार, जनजागृती करणार। मला त्यांना एक सांगायचंय आज की आम्ही आमचा दिलेला शब्द तर आज पूर्ण केलेलाच आहे, पण भविष्यामध्ये हा लढा असाच आम्ही चालू ठेवणार आहे। कारण की आम्हाला ज्या संघर्ष योद्ध्यांनी लढायला शिकवलंय ना, तो लढा हा असाच चालू राहणार। कारण की 40 वर्षाच्या राजकारणामध्ये स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुरावजी पाचरणे साहेब यांनी जे संघर्ष केला ते गेल्याच्या नंतरच त्यांना ती पदवी दिली गेली। ह्या सामान्य माणसामध्ये राहून एक संघर्ष योद्धा कसा घडू शकतो त्याचं उदाहरण आपल्या नेत्याने आपल्याला दिलेलं आहे आणि त्या नेत्याचंच रक्त माझ्या अंगात आहे। तो लढा याच्या पुढे चालू राहणार याची जबाबदारी त्यांनी जाताना मला दिलेली आहे। वारस हक्काने मला हा लढा दिलेला आहे आणि तो वारसा मी आयुष्यभर जपणार आणि आयुष्यभर चालवणार। आज माझी टिंगल उडवली गेली त्या दिवशी, सर्वांना माहिती आहे व्यासपीठावर मी बसत नाही, पण स्वतः विद्यमान आमदारांनी मला जवळ बोलवलं आणि मला बसवलं। त्याला साक्षीदार आबासाहेब सोनवणे आहेत। मी ज्यावेळेस तिथं व्यासपीठावर बसलो, आमची प्रामुख्याने भूमिका होती की आपला घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची ही जनरल मीटिंग कारखाना बंद पडल्याच्या नंतरची मीटिंग आहे। आमची प्रामाणिक भूमिका होती की आम्हाला ऐकायचं होतं आपला कारखाना कसा चालू होऊ शकतो। तब्बल 5 वेळा मी उठून तिथं लोकांना सभासदांना खाली बसायचं आवाहन करत होतो। त्यातलीच 20 लोक जी घोळक्यामध्ये त्यांच्या वडगाव रासायतली होती ती मला म्हणतायत तुझं आत काय काम। मी खूप प्रेमाने उत्तर दिलं, आपल्याला सभा चालवायची आहे, आपल्याला लोकांची उत्तरं द्यायची आहेत, आपल्याला ही सभा चालू राहून द्या। त्यातला एक जण म्हणतो की तू पहिला बाहेर ये। मी त्याला म्हटलं मी कोण आहे? तो म्हटला तू कोणी असू। अरे राहुल पाचरणेला या तालुक्यात कोण जन्मला नाही, कारण की मी बाबुराव पाचरणेचा औलाद आहे। जर कोण तिथं असं हुनगत असेल तरी मी संयम बाळगला, कारण की ह्या आमदाराला धचा म करायची घाणेरडी सवय। 2019च्या जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये आमच्या वडिलांकडनं एक शब्द चुकीचा गेला। त्यांना ते उद्देशून बोलायचं नव्हतं, पण आमच्या साहेबांची तब्येत खराब होती, आजारी होते, पण त्याचा त्यांनी धचा म केला।
तीच गोष्ट परत घडून द्यायची नव्हती दादासाहेब, म्हणून तो संयम बाळगला गेला. नाहीतर त्याचं उत्तर तशाच तसं देता येतं. पण त्यावेळेस फक्त माकड या शब्दाचा धचामा केला गेला. त्यांनी कालच्या सभेत जर गोंधळ झाला असता तर म्हटले असते बघा बिगर सभासदांनी सभासदावरती हात उचलला, आणि ते होऊन द्यायचं नव्हतं. म्हणून मी दादासाहेबांना ज्यावेळेस प्रतिसभा चालू असताना मी म्हटलं दादासाहेब 2 मिनिटं बोलायचंय. मी कधी बोलत नाही कारण की मी खरंच सभासद नाही, पण मला आज बोलून द्या. मी वारस हक्कानी जर सभासद पद होणं, मैत सभासदाचा जर वारस हक्कानी जर मी मागत असेल ना तर मला आज बोलून द्या. कारण की 6000 मैत सभासदांच्या वारसांना असंच झुलवत 25 वर्ष या बापलेकांनी ठेवलेले, मग त्यात माझा नंबर लागलेला आहे ना, तर मला आज बोलून द्या. ती भूमिका बाळगून मी त्या दिवशी बोलायचा प्रयत्न केला. आणि मी परवा कालच्याच रांजणगाव सांडसच्या भाषणामध्ये त्यांना आवाहन केले, तुम्ही पहिले 6000 सभासदांची नाम वारस हक्काची नोंद करून घ्या. गरज वाटली तुम्हाला तर शेवटचं नाव माझं ठेवा. ही तयारी आहे माझी. कारण की तुम्ही एक पिढीचं किती नुकसान करताय. ज्या शेतकऱ्यांचं 15-15 वर्ष झालं त्यांचे आजोबा असतील, वडील असतील जाऊन, त्यांना सुद्धा तुम्ही सभासद म्हणून घेऊ शकत नाही. हा तुमचा हुकुमशाहीच्या बाजूने असलेली वाटचाल आहे. त्यामुळं हे बोलणं गरजेचं होतं. आणि ह्या पदयात्रेमध्ये मी एक वारस म्हणून मी या दादा पाटलांना खांद्याला खांदा लावून चालायचं ठरवलं. आणि शेवट आज आम्ही इथं करतोय. त्याच्या मागचा उद्देशच तो होता की आमची जरी मस्करी तुमच्या बगलबच्च्यांनी केली असेल, व्हॉट्सअप असू, फेसबुकच्या रीलच्या माध्यमातून असू, अरे पण आम्ही जे बोलतो ते करतो आणि भविष्यात पण करणार. जाताना एकच सांगतो, ज्या संघर्ष योद्ध्याने आम्हाला लढायला शिकवलं, हा लढा शिरूरच्या शेतकऱ्यांचा, हा लढा शिरूरच्या सभासद घोडगंगेच्या सभासदांचा, हा लढा घोडगंगेच्या कामगारांचा, आणि हा लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा. हा लढा कधीच बंद पडून देऊ नका, तरच आज आपल्याला मानून सहन जगता येईल. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद.